देखील त्या ठिकाणी झाल्या आणि सर्व विचारांचे सर्व पक्षाची लोक तिथे जात होती। ती एक खाजगी मालमत्ता होती। पहिले मराठी या मागे मॅडम होणार सगळं तुम्ही दर्जा पण दिलेला आहे। मी आता खास आमच्या ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटसाठी मराठीबद्दल काय काय कनेक्टिव्हिटीची व्याख्या काय आहे हे पण सांगणार आता नाही, उद्या परिपत्रक काढतोय। आमचे खारचे काही शिवसैनिक सरमळकर आणि पोलिसांनी रात्री गुन्हे दाखल केले आणि त्या गुन्ह्याचं स्वरूप काय आहे याची माहिती घेण्याकरता आणि त्याचबरोबर ज्या स्टुडिओमध्ये अनधिकृतपणे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी, देशातील उद्योगपती, वरिष्ठ पत्रकार आणि त्याचबरोबर आमच्या राज्याचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे प्रमुख श्री एकनाथ शिंदे साहेबांबद्दल ज्या काही चित्रीकरण केलं जातं आणि चित्रीकरण 3 जानेवारीला केलं जातं, परंतु काल ते पब्लिश केलं जातं। याच्यामध्ये काय राजकारण आहे याची सखोल चौकशी पोलिसांनी करावी अशी विनंती करायला, अशी सूचना करायला मी पोलीस स्टेशनला गेलो होतो आणि त्याचबरोबर मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनासुद्धा मी सूचना केलेल्या आहेत की अशा पद्धतीनं खारसारख्या भागामध्ये जर कुठल्याही एखाद्या स्टुडिओमध्ये देशाच्या पंतप्रधानांविषयी किंवा देशाच्या अन्य लोकप्रिय व्यक्तींविषयी काही चित्रीकरण केलं जात असेल आणि ते पूर्ण स्टुडिओ जर अनधिकृत असेल तर त्याच्यावर सुद्धा कारवाई करायला हवी या मताचा मी आहे आणि त्या माध्यमातून त्यांना सूचना केलेल्या आहेत। तर मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी ताबडतोब आजच्या आजच त्यावर कारवाई करण्याची जी सूचना आहे संबंधित सर्व अधिकारी आणि त्या पद्धतीने हा जो कामरा नावाचा जो व्यक्ती आहे तो विकृत आहे आणि ते विकृतीचं चित्रीकरण तो करतोय आणि संविधानाची प्रत घेऊन परत ही अशी घटना घडल्यानंतर सुद्धा तो एक व्हिडिओ प्रकाशित करतो की मला संविधानानं लोकशाहीनं ह्या पद्धतीचे मला काहीही बोलण्याचा अधिकार दिलेला आहे। मला एक गोष्ट सांगा की भारतीयातील कुठली व्यक्ती जर प्रशांत जो कोरटकर आहे त्याविषयी अशा प्रकारचं जर संविधानाची प्रत घेऊन चुकीच्या प्रकारे वक्तव्य करत असेल तर आम्ही तरी ते मान्य करू का? त्यामुळे अशा प्रकारची जी विकृती आहे ती विकृतीला ताबडतोब ठेचलं गेलं पाहिजे आणि जो जिथे असेल तिथे त्याला अटक केली पाहिजे। पोलिसांच्या म्हणण्यानुसार तो पॉंडेचेरीला पळालेला आहे, परंतु पॉंडेचेरी पोलिसांशी सहकार्य करून सुद्धा त्याला ताबडतोब मुंबईला खार पोलीस स्टेशनला आमचे मुर्जी पटेल यांनी जो गुन्हा म्हणजे खरं तर MIDC पोलीस स्टेशनला आहे परंतु तो खार पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आला आहे, तर ताबडतोब त्याला अटक करावी अशी मागणी मी ह्या पक्षाचा मंत्री म्हणून किंवा पक्षाचा पदाधिकारी म्हणून पोलिसांना केलेली आहे। तोडफोड करण्यात आली आहे। विरोधकांचं असं म्हणणं आहे की सत्ताधारी पक्षाची लोकच अशा पद्धतीनं जर कायदा हातात घेत असेल तर त्यांना नाही, कुठल्याही तोडफोडीचं समर्थन आम्ही करणार नाही, किंबहुना ते अयोग्यच आहे असं माझं मत आहे। परंतु शेवटी ही विकृती आहे, या विकृतीला जर वेळेवर ठेचलं गेलं नाही तर ही विकृती अजूनही ह्या मुंबईचं शांत असलेलं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करेल आणि शेवटी आम्ही सुद्धा मंत्री नंतर आहोत परंतु एक शिवसैनिक म्हणून आधी आहोत। आमच्या पक्षाच्या प्रमुखाविषयी किंवा लोकप्रिय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांविषयी जर अशा प्रकारचं काही चुकीचं वक्तव्य कोणी करत असेल तर शिवसैनिक कदापि सहन करून घेणार नाही। पोलिसांनी पोलिसांचं काम केलं आहे, त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत, त्यांना न्यायालय जी काही शिक्षा देईल ती शिक्षा ते भोगतील, परंतु शेवटी हा जो कुणाल कामरा नावाची एक विकृती ह्या देशामध्ये अराजक माजवण्याचा प्रयत्न करते आणि शांततेचं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करते, त्यामुळे याच्यावर देशद्रोहासारखा गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ अटक करावी अशी मागणी सुद्धा मी करतो। पोलिसांनी गुन्ह्यामध्ये प्रामुख्याने म्हटलेलं आहे की ड्युटीवरील पोलिसांना देखील धक्काबुक्की करण्यात आली, त्यांच्या देखील जे मी पोलीस स्टेशनला गेल्यानंतर ती जी 427 नावाचा कलम त्यांनी त्यामध्ये टाकलेला आहे आणि त्याच्याविषयी सुद्धा मी विचारणा केली असता पोलिसांनी असं सांगितलं ते 427 मध्ये अनेक कलम आहे, त्यामध्ये हे एक कलम आहे। कारण जो गुन्हा घडला त्यावेळेस पोलीस घटनास्थळी नव्हते, जे काही तोडफोड करणारे काही शिवसैनिक होते आल्यानंतर ते स्वतः
सोनं झाले. त्यामुळे अशा प्रकारचं कुठले शस्त्र घेऊन कुठला झेंडा घेऊन शिवसैनिक गेले नव्हते. पोलिसांशी काही बाचाबाची झाली नाही किंवा काही नाही. 427 नावाचं जे नवीन कलम आहे त्या कलमामध्ये इतर जी काही अ ब क ड ही काही कलमं येतात त्यानुसार ते एक कलम आहे. त्यामुळे पोलिसांशी हुज्जत किंवा बाचाबाची आमच्या कुठल्याही शिवसैनिकांनी केली नाही हे त्या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे. सर, शिवसेना का गुंडा राज है ऐसा संजय राउत का कहना है. जिस तरह से कुणाल कामरा जिस स्टूडियो में उन्होंने शूट किया था वहाँ पर तोड़फोड़ हुई. अगर देश में अराजक फैलाने वाले कुणाल कामरा का संजय राउत करते हैं तो वो अगर एक विकृति है तो संजय राउत क्या चीज है. आज संजय राउत के साथ कुणाल कामरा का फोटो भी बहुत सारे जगह पे पब्लिश हुआ है. क्या उनको ये बोला ये भी देखना चाहिए. और ऐसी स्थिति राज्य में अगर शांति है और शांति अगर कोई अगर नहीं चाहता है जानबूझकर अगर किसी पार्टी के प्रमुख के खिलाफ अगर ऐसी बाध्यता कोई करता है. कुणाल कामरा नाम का एक व्यक्ति जो कॉमेडियन अपने आप को बोलता है मगर गलत सलत बातें वो करते रहते हैं. देश के पंतप्रधान के खिलाफ, देश के उद्योगपति के खिलाफ, देश के वरिष्ठ पत्रकारों के खिलाफ, हमारे पार्टी के जो प्रमुख हैं उनके खिलाफ अगर ऐसी चीज़ें वो करता है. और ये भी देखनी चाहिए 3 जनवरी को अगर कौन सा वीडियो का अगर चित्रीकरण होता है और कल यानी 23 मार्च को अगर वो पब्लिक के लिए खुला कर दिया जाता है तो उस दौरान क्या ये चीज़ किसी चीज़ के ऊपर से नज़र हटाने के लिए की गई है कि ये भी देखना चाहिए. कुछ लोगों का कहना है कि राजनीति से प्रेरित हुए जानबूझकर किया जाता है. कोई पॉलिटिकल व्यक्ति का नाम अगर किसी गलत चीज़ों में अगर आता है तो उसके ऊपर नज़र मीडिया के हटाने के लिए शायद ये उन्होंने काम करवाया. तो इसकी भी ऐसे मैंने जो डीसीपी है उनसे बात की है. पुलिस स्टेशन में मैं खुद गया था. और साथ ही में दूसरी ये बात भी है कि ऐसा स्टूडियो जो पूरी की पूरे तरह से इलीगल है, जिसमें देश के पंतप्रधान के खिलाफ अगर चित्रीकरण होता है, देश के हमारे उद्योगपति और पत्रकारों के बारे में और हमारे जो पार्टी के प्रमुख हैं उनके बारे में अगर चित्रीकरण होता है और पूरा का पूरा अगर इलीगल है, तो मैंने इस मुंबई महानगर पालिका के जो म्यूनिसिपल कमिश्नर है भूषण गगरानी जी उनको कहा है कि तुरंत उसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए. बराबर है, ये बुलडोजर एक्शन होनी चाहिए. मेरा तो ऐसा कहना है कि ऐसे गलत लोग हैं जो इसमें अलग तरीके से अपने आप को दिखाने की कोशिश करते हैं और लोगों का जो नुकसान करते हैं तो इनके ऊपर भी बुलडोजर चलाना चाहिए. नहीं, देखिए बुलडोजर एक्शन गलत. अगर तोड़काम करने के लिए बुलडोजर अगर कोई इलीगल तरीके से घर बनाता है, इलीगल तरीके से अगर स्टूडियो बनाता है, इलीगल तरीके से अगर कोई बार खोलता है तो उसके ऊपर तो एक्शन होनी चाहिए. ही काही पहिली घटना नाही आहे अशा पद्धतीने वादग्रस्त वक्तव्य करण्याची. या संदर्भात नव्याने कायदा काही आणण्यासंदर्भात आपण नाही. आता शेवटी काय असे प्रकार जर वारंवार घडत गेले तर शासनाला ह्या संदर्भातली भूमिका काहीतरी कडक घ्यावी लागेल. नागपुर जो आरोपी फहीम है, आपको पुलिस ने बताया कि वो अभी इस वक्त मुंबई में नहीं है, पौंडीचेरी पर. उसके बारे में क्या आपके पास? नहीं, देखिए मैं ये भी कहना पुलिस को ये भी मैंने कहा है कि पुलिस तो कहते हैं कि उसका मोबाइल फ़ोन पूरा का पूरा बंद है, मगर लोकेशन हमने देखा तो पौंडीचेरी का लोकेशन आ रहा है. मगर कल ही ये घटना घटने के बाद में उन्होंने एक वीडियो प्रदर्शित किया है. वो वीडियो कहाँ का है? क्योंकि वो भी कोई स्टूडियो लगता है कि जहाँ पे उसका शो हो रहा है, तो वो भी जानकारी लेनी चाहिए. ऐसा मैंने पुलिस को कहा. पौंडीचेरी हो या कहीं पे भी हो, कुणाल कामरा को मुंबई में लेके आके उसके ऊपर बड़े से बड़े कलम लगाने चाहिए. देशद्रोह का भी कलम लगाना चाहिए.